जिल्हा परिषद रायगड व ग्रामपंचायत पाचाड यांच्या सहकार्याने राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या 427व्या जयंती सोहळ्याची सांगता ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीस्थळावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी करण्यात आली आहे। राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांनीही यंदा सालाबादाप्रमाणे येथे जयंती सोहळ्याला हजेरी लावली आहे। कार्यक्रमादरम्यान मंत्री भरतशेठ गोगावले यांनी माँसाहेब जिजाऊंच्या वाड्याचे नूतनीकरण करू असे आश्वासन दिले। कार्यक्रमाला शिवप्रेमी प्रशासकीय अधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठीक आहे, आता कोण किती प्रतिसाद देतोय ते 15 तारखेच्या मतदानाच्या नंतर 16 तारखेला आपल्याला कळेल। परंतु लोकांना कळायला लागलेलं आहे मराठी माणसासाठी आम्ही पण सगळे झटतोय। देवाभाऊ आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, आम्ही सर्वच लोक ते मराठी माणसासाठी सगळे झटतोय। परंतु आता त्यांना दुसरा काही पर्याय उरला नसल्यामुळे कदाचित त्यांनी ती भावनिक घात घातली असेल। आज त्याला उत्तर काय देतात आमचे नेते मंडळी। आज सभा आहे शिवाजी पार्कला, ते आपल्याला कळेल। महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकतं का? आपल्याला कल्पना असणं गरजेचं आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती झाल्यानंतर त्यांना पर्याय काय उरलेला नाही आहे आणि म्हणून करता त्यांना कल्पना आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची जोपर्यंत भक्कम युती आहे तोपर्यंत ह्यांना असंच काय नाही काहीतरी करावं लागणार। शेठ, गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा संघर्ष या रायगड जिल्ह्यात होता। मात्र आता पुण्यात देखील काही भाजपचे पदाधिकारी आहेत, त्यांनी सांगितलं की अजितदादांना घेऊ नको सांगितलेलं तरी त्यांनी पश्चाताप झाला। तो त्यांचा प्रश्न आहे, त्यावरती आम्ही काय भाष्य करणं योग्य वाटत नाही। पण असो, जे त्यांना काय पटलं वाटलं थोडं कदाचित उशिरा कळलं असेल, परंतु असो ते तरी खरं बोलले एवढं निश्चित। ठीक आहे, आता राजकारण बोलल्यावर होतं, आता ह्याच्यावरती काही वेगळं भाष्य करणार नाही। त्याचं उत्तर एकनाथ शिंदे साहेब 15 तारखेच्या निवडणुकीनंतर देतील आणि त्यांनी सुरुवात पण केलेली आहे। कोणी कोणाला आव्हान करू नये युतीमध्ये आहोत तर, परंतु त्यांचं आव्हान शिंदे साहेबांनी स्वीकारलेलं आहे। आम्हाला असं वाटतंय शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी नाही, इतर कोणाचं आम्ही सांगू शकत नाही। एस मराठी न्यूजसाठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड।